दौंड शहराचे आराध्य दैवत श्री चैतन्य हनुमान मंदिर, तसेच जरियाई लक्ष्मी आई, वेताळ बाबा आणि दत्त मंदिराचा पुनर्प्रतिष्ठापनाचा सोहळा येत्या रविवारी म्हणजे 30 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून चालू होणार आहे. दौंड शहरामध्ये सर्वमान्य असे ही पाची मंदिरं गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित होते, जुने झालेले होते. सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येऊन असं ठरवलं की ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आणि त्याप्रमाणे 2 वर्षापूर्वी आम्ही या सर्व कामाला लागलो. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे अशी हे काम कधीच बंद पडलं नाही. गावातल्या आमच्या सर्व ग्रामस्थांनी, आजूबाजूच्या लोकांनी अगदी भरपूर प्रमाणात या कामासाठी मदत केली. हे काम पूर्ण होत असतानाच सभोवताली सुद्धा या ठिकाणी कंपाऊंड वॉल असेल, पेविंग ब्लॉक असतील, कुस्तीचा आखाडा असेल, या सर्व गोष्टींसाठी त्यावेळेला मी तत्कालीन कैलासवासी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे जिल्हा नियोजन मंडळाचा सदस्य या नात्याने पाठपुरावा केला. आणि तो पाठपुरावा करत असताना मला दादांनी या ठिकाणी दौंड शहराचं आराध्य दैवत ते सांगितल्या त्यांनी मला निधी उपलब्ध करून दिला. त्या निधीमधनं आम्ही हे वॉल कंपाऊंड असेल, पेविंग ब्लॉक असेल, सभा मंडप असेल आणि आपल्या कुस्तीचा आखाडा असेल, ही सर्व कामे आम्ही त्याच्यातनं पूर्ण केलेली आहे. अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी केलेले. हे काम करत असताना अनेक कामगारांचे, कारागिरांचे या ठिकाणी हात लागलेले आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच माझ्या गावातील सर्व लोकांनी, उलट यावेळी लोकांनी तर असं सांगितलं की आम्ही काय काम असेल ते सांगा, आमचं नाव सुद्धा घेऊ नका, अशा प्रकारे लोकांनी या ग्रामदेवतासाठी मदत केलेली आहे. माझी आपणा माध्यमाद्वारे सर्वांना विनंती आहे की येत्या 30 तारखेला आपण देवदर्शनाला यावं. त्या तारखेपासून ही सर्व मंदिरे खुले होणार आहेत नागरिकांच्या दर्शनासाठी आणि त्याच दिवशी संध्याकाळी महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर सर्व दौंड शहरात आणि परिसरातील ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं ही नम्र विनंती. जय बजरंगबली.